राघव? कुठं जायचं? त्या मामाला सांग मला पाण्यात जायचंय. मला मामाला सांग, मामाला सांग मला पाण्यात जायचंय. वाव, बघायच्या आधीच वाव. हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आम्ही गावी निघालो होतो. राघवला पाणी खूप आवडतं म्हणून आम्ही त्याला आळंदीतून निघताना पाणी वगैरे दाखवलं आणि हे बोलले की तू गाडी चालव म्हणजे तुझी अजून जास्त प्रॅक्टिस होईल. आणि आमच्यासोबत त्यांचे फ्रेंड पण होते, त्यांना पण गावी यायचं होतं. आम्ही भरपूर पुढे आल्यानंतर आम्हाला भूक लागली होती. सर बोलले की आपण वडापाव खाऊया, म्हणून आम्ही वडापाव गाडीतच खाल्ले. कारण राघव झोपलेला होता, त्याला सोडून जाणं शक्य नव्हतं आणि त्याला नेलं तर तो उठून गेला असता. मी गाडी चालवतच होते, मग आम्ही मस्त निवांत वडापाव खाल्ले आणि निघालो. गाडी मी चालवत होते. नंतर राघवला आम्ही खूप उठवायचा प्रयत्न केला पण तो उठतच नव्हता. ऍक्च्युली मग संध्याकाळी माझी मीटिंग होती म्हणून मग यांची फ्रेंड गाडी चालवायला बसले, कारण हे राघवला मांडीवर घेऊन बसलेले होते. मग सरांना त्यांच्या स्टॉप वरती सोडला आणि आम्ही निघालो घरी. राघव उठलेला होता. तर राघव अजून काय जीसीपी, अजून बस, असं सगळं फेवरेट आहे राघव ना. जीसीपी जीसीपी, बापरे, अरे बापरे बापरे, जीसीपी बस पण आहे. आम्ही घरी पोहोचलो. आमच्या गावाला बिबट्याचा खूप त्रास होत आहे आम्हाला, म्हणून आम्ही ठरवलं की घराला कंपाऊंड करायचं. म्हणून घरी जीसीपी आलेला होता. राघवला जीसीपी बघून खूप जास्त आनंद होता. तुम्ही तो पाहिलाच व्हिडिओ मध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.